आणि आता आपण मंचावर आमंत्रित करणार आहोत कलाकारांना. प्रणव राव राणे, सर्वात आधी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रणवसाठी. वेलकम प्रणव. प्राजक्ता गायकवाड, अश्विनी कुलकर्णी, माधव सर, माधव अशकामकर सर अँड साई रेवाडकर. सो ही टीम आहे गुगलायची आणि ऑफकोर्स अजून अनेक कलाकार आहेत, पण आज इथे जे उपस्थित आहेत आपण ऑफकोर्स डॉलर्स दिवाकर रेड्डी सर. त्या ट्रेलर मध्ये आम्ही तुम्हाला पाहिलंय आणि खूप नॅचरल तो सीन होता असं मला वाटतं सर. प्रणव, तुमच्यापासून सुरुवात करूया. टेल अस अबाउट द एक्सपिरियन्स. सगळ्यात पहिल्यांदा बऱ्याच गोष्टी सरांनी सांगितल्या, गोविंद सरांनी, आणि खूप बोलले ते, खूप छान बोलले ते खरं म्हणजे. आणि जे जे तुम्हाला नाही कळले ते तुम्ही गुगल करून सर्च करा. आणि ही फिल्म खूप छान आहे, अप्रतिम फिल्म आहे. मला असं वाटतं ही फिल्म छान काय माहिती आहे का, कारण ते त्यांची स्वतःची स्टोरी आहे आणि गोविंद हे जे मी कॅरेक्टर करतोय ते त्यांचं स्वतःचं नाव आहे. सो त्याच्यामुळे ते गोविंद आहे. कल्याणीचं जे पात्र आहे त्याच्यातलं ते म्हणजे त्यांचीच वाईफ आहे, ती पण आज आलेली आहे इकडे. सो ते त्यांचं पात्र आहे. आणि ही जी लिखित आहे आमची, बरोबर आहे, तशी त्यांच्याही घरी लिखित आहे. सगळं घरचंच आहे मटेरियल, बाहेरचं काही वापरलेलं नाहीये त्यांनी. घरातल्या घरात सिनेमा बनवले. आणि ती ही लिखिता म्हणजे त्यांची मुलगी, ती सुद्धा उभी राहा, स्टँडअप यो लिखिता, हाय ये ही लिखिता. सो ही त्यांची गोष्ट आहे आणि त्यांनी तितक्या तळमळीने ती मांडलेली आहे. मला फक्त एवढंच करायचं होतं की ते जसं सांगतील त्या पद्धतीनं मला काम करायचं होतं आणि मी तेवढंच केलं. भाषेचा थोडा प्रॉब्लेम आहे त्यांचा, पण मी नेहमी असं म्हणतो की त्यांचा भाषेचा प्रॉब्लेम आहे, पण ही सिनेमाची भाषा त्यांची इतकी चांगली कोणाला कळत नसेल. सो त्याच्यामुळे ती भाषा आम्हाला कळली आणि त्यांनी सांगितलं तसं मी काम केलं. बाकी माधव सरांबरोबर मला काम करायचंच होतं आणि त्याची संधी मला इथे मिळाली, त्याबद्दल मी आभार मानतो. त्याच्यानंतर अश्विनी बरोबर पण मला काम करायचं होतं, सो ती सुद्धा इच्छा पूर्ण झाली. प्राजक्ता बरोबर तर काम केलं, तिच्याबरोबर मजा आली आणि सगळ्यात जास्त मला मजा आली ती म्हणजे सई बरोबर काम करून. तुम्हाला त्या गाण्यात कळलंच असेल की आम्ही किती मजा केली आहे याच्यामध्ये. आणि थोडं अतिशय महत्वाचं एक थँक्स मानायलाच पाहिजे, ते म्हणजे सरांचे, की सरांनी आम्हाला फ्री हँड दिला होता. कुठल्याही गोष्टीला असं नव्हतं की इथे काहीतरी कमी करूया वगैरे, असं नव्हतं. क्लायमॅक्सचा सीन होता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, सरांनी सांगितलं की पाऊस पाडायचा म्हणून, तर ते काही थांबले नाही. ते म्हणाले ठीक आहे पाडा म्हणून. आणि मग जे काय टँकर लागतायत आणि आम्ही 2 दिवस आपले पावसातच आहोत ते, आणि बिचारी आमची सई मग तिथे कुडकुडते वगैरे, हे सगळं झालं. पण त्यांनी आमची कोणती गैरसोय नाही केली, उलट आम्हाला जेवढं हवं होतं तेवढ्या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला दिल्या. त्याबद्दल सर तुमचे मनापासून आभार. थैंक यू सो मच. और आपने बोला कि बहुत प्रोजेक्ट करने वाले हो, तो ये टीम तो कंफर्म है आपके पास, कोई टेंशन नाही. तेवढंच स्ट्रगल करून घेऊया. आणि अतिशय महत्वाचं म्हणजे सागर भाई, यार मी तुला सांगतो, दुनियादारीनंतर पहिल्यांदा त्यांनी गाणी घेतली आहेत माझ्या सिनेमाची, म्हणजे तो त्यांचाच सिनेमा होता, त्याच्यामुळे तुमचं करिअर झालं दोघांचं आज. आणि अतिशय महत्वाचे शेवटचे थँक्स ते म्हणजे आमचे सर, आमचे DOP आणि किसन सर त्यांचे, कारण मला वाटलं नव्हतं यार मी इतकं छान दिसेल कधी म्हणून. सो तुमचे सुद्धा मनापासून आभार. त्यांनी खूप सांभाळून घेतलं काही काही गोष्टी. आणि अतिशय महत्वाचं, तुम्ही मी खरं सांगतो, हा खरंच ट्रेलर आहे. तुम्ही फिल्म बघा. नेहमी काय म्हणतो की आमच्यासाठी फिल्म बघा किंवा ह्या गोष्टी आम्ही सांगत असतो, पण मी ह्या वेळेला आवर्जून सांगतो की हा सिनेमा आमच्या DOP साठी बघा. इतका अप्रतिम अनुभव त्यांचा आहे आणि त्यांनी इतकं अप्रतिम शूट केलेलं आहे संपूर्ण अनुभव वापरून. आपण नेहमी ट्रॉलीवूड म्हणतो, तर ते ट्रॉली वापरणं हे त्यांचं जे काही कसब आहे ना, असं मला असं वाटतं की ते फार कमी लोकांना जमतं. आणि त्यांनी ते जे काही वापरलंय तर ते फार अप्रतिम आहे. आणि एडिट पण फार अप्रतिम झालेली आहे फिल्म आणि खूप मजा आली यार. थँक्यू सो मच हा अनुभव आम्हाला दिला त्याच्याबद्दल. बाकी काय बोलणार, अजून कामं तर करत राहू, पण इतकी छान माणसं मिळत नाही. आणि गोविंद सर आमचे डिरेक्टर खरंच खूप प्युअर हार्टेड माणूस आहे आणि त्यांनी इतका सुंदर सिनेमा, मला असं वाटतं ना की
ते जितके प्रामाणिक आहेत ना खऱ्या आयुष्यात, त्याच्यामुळेच प्रामाणिकपणे त्यांनी हा सिनेमा बनवलाय. आणि मला असं वाटतं हे त्यांचं कॅरेक्टर आहे. जर हे चांगलं झालं असेल तर मला असं वाटतं की सगळ्यात जास्त आनंद मला होईल, कारण इतक्या चांगल्या माणसाचं कॅरेक्टर मला करायला मिळालं. आणि ते जर मी पोहोचवलं तर याच्यासारखं भाग्यवान दुसरा मी नसेल. सो थँक्यू सो मच. 26 तारखेला आमचा सिनेमा पहा चित्रपटगृहात जाऊन गुगल आई. धन्यवाद. थँक्यू प्रणव. आपण येऊया प्रोजेक्टचा माधव सरांशी बोलूया आपण. माधव भेंकर सर. नमस्कार. माझी काय या सिनेमात छोटीशी भूमिका आहे, आजोबाची भूमिका आहे. आणि मला असं वाटतं की आज इथे दक्षिण आणि पश्चिम याचा मिलाप झालेला आहे. म्हणजे दक्षिणेतली लोक म्हणजे आपल्या घरी आले आज आणि आपल्यालाच त्यांनी कामं देऊ केली सगळ्या पश्चिमी लोकांना. फार मोठं भाग्य आहे. आणि मगाशी नानूबाई जसं म्हणाले की जो एक गाण्यातला तोचपणा, तर त्याला मी ॲग्री आहे अगदी. फार जरा वेगळं वाटलं. आणि निश्चितच हा सिनेमा सुद्धा वेगळ्या धाटणीचा नक्कीच होणार आहे, तो लोकांना आवडणार आहे. आणि सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की 26 तारखेला सिनेमागृहात जाऊनच हा सिनेमा सगळ्यांनी बघायचा आहे आणि नक्कीच तुम्हाला तो आवडेल. धन्यवाद. थँक्यू माधव सर. ओव्हर टू यू प्राजक्ता. अच्छा, दोन माईक आहे, दोन्ही एकदम बोला. नमस्कार सगळ्यांना. सगळ्यात पहिल्यांदा तर मी मीडियावाल्यांचे मनापासून थँक्यू म्हणेन सर की ते आज आपल्याला इथे छान एवढा सपोर्ट करायला आले. सो गुगल आईच्या संपूर्ण टीमकडून संपूर्ण मीडियावाल्यांचे मनापासून आभार मानते. सगळ्यांना मनापासून थँक्यू म्हणते. खूप भारी वाटतंय खरं तर. माझ्याकडे आज शब्द नाही आहेत. गुगल आई ही फिल्म, मला असं वाटतं की मी या फिल्मशी किंवा या स्क्रिप्टशी का कनेक्टेड झाले तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज मी असं म्हणेन. कारण जे आपल्या सगळ्यांचे रोल मॉडेल आहेत तेच सरांचे, आपले जे प्रोड्युसर आहेत दिवाकर सर, त्यांचे रोल मॉडेल आहेत. आणि अगेन आपल्या फिल्मचे जे डिरेक्टर आहेत गोविंद सर, यांचे सुद्धा ते रोल मॉडेल आहेत. आणि मला असं वाटतं की जेव्हा एकच रोल मॉडेल असतात ना, तेव्हा ती माणसं आपोआप कनेक्ट होतात. तसे आम्ही सगळे कनेक्ट झालो. म्हणजे आता माधव सर म्हणाले की पश्चिम आणि दक्षिण या सगळ्यांचा एक आता इथे खूप छान मेळ झालेला आहे. तर मला असं वाटतं की हे कुठेतरी महाराजांच्या विचारामुळेच शक्य झालं मी असं म्हणेन. कारण आता आम्ही प्रमोशनसाठी जिकडे जिकडे फिरतो आहोत तिथे पहिला शब्द आमचे डिरेक्टर गोविंद सर छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणतात आणि नंतर प्रमोशनाचं त्यांचं स्पीच सुरू करतात. सो मला असं वाटतं की नक्कीच आम्ही फिल्मच्या सुरुवातीला सुद्धा महाराजांचा कुठेतरी आशीर्वाद घेतला, त्यांना नतमस्तक झालो आणि मग शूट सुरू केलं. खूप भारी स्क्रिप्ट आहे, खूप अमेझिंग स्टोरी आहे. गुगल आई या टायटलबद्दल मी थोडक्यात सांगेन नक्कीच की हे टायटल खूप कॅची वाटतंय. आता माधव सर म्हणाले की नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा आणि तुम्हाला तो चित्रपट नक्कीच आवडेल. तर मी या ठिकाणी असं म्हणेन की हा चित्रपट ऑलरेडी सर लोकांना आवडलेला आहे. कारण जो टीझर लॉन्च झाला, जे सॉन्ग आता सगळ्यांच्या तोंडात बसलेलं आहे, इंस्टाग्रामला ते ट्रेंडिंग आहे, मनोरंजन सॉन्ग आणि फॅमिली सॉन्ग सुद्धा. सो मला असं वाटतं की हाच आपल्या फिल्मचा सक्सेस आहे. कारण टीझर लॉन्च झाल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात एवढी उत्सुकता निर्माण होते. सो मला असं वाटतं की आपण सक्सेसची ऑलरेडी फर्स्ट स्टेप चढलेलो आहोत. आणि आत्ताचा जो ट्रेलर लॉन्च झाला तो तर म्हणजे फार फार कमाल ट्रेलर आहे. सो आम्ही सगळे मिळून गोविंद सरांना थँक्यू सो मच म्हणतो की इतकं छान काम त्यांनी आमच्याकडून करवून घेतलं. मुळात साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करताना लँग्वेज हा खूप मोठा प्रॉब्लेम येतो आणि आपण तर मुळात मराठी भाषिक असल्यामुळे हिंदी सुद्धा तितकं आपण इतकं प्रॉपर बोलायला म्हटलं तरी प्रॉब्लेम होतो. आणि साऊथ मधल्या लोकांचा हिंदी बोलायचा सुद्धा प्रॉब्लेम होतो. सो तोडकं मोडकं हिंदी समजायला प्रॉब्लेम आणि तोडकं मोडकं मराठी असं सगळी टीम बोलायची. पण आम्ही
नक्कीच त्यांची जी सिनेमाची भाषा होती ती समजावून घेतली आणि त्याप्रमाणे काम करत गेलो. माझं जे कल्याणी नावाचं कॅरेक्टर मी याच्यामध्ये केलेलं आहे तर ते गोविंद सरांच्या वाईफचं कॅरेक्टर आहे आणि खरंच ही खूप रिअल स्टोरी आहे. एक डिरेक्टर कशा पद्धतीनं त्याचा सक्सेस मिळवण्यासाठी प्रोड्युसर शोधतो आणि कशा पद्धतीनं ती सगळी स्टोरी रंगत जाते, कसे त्यांना प्रॉब्लेम्स येतात आणि त्याच्यातून ते सोल्युशन शोधत जातात, हे या फिल्ममध्ये थोडक्यात दाखवलेलं आहे. लोकेशन्स खूप कमाल होते. मी याच्यासाठी आमचे जे प्रोड्युसर आहेत त्यांना थँक्यू सो मच म्हणेन, कारण आपल्याकडे महाराष्ट्रात महाबळेश्वर हे थंड हवेचं जसं ठिकाण आहे तसं साऊथमध्ये कोडाईकनाल म्हणून असं एक खूप भारी लोकेशन आहे की जे जमिनीपासून 3,500 फूट उंचीवर असलेलं थंड हवेचं ठिकाण आहे. तिथे आम्ही शूट केलं. ऊन पाऊस थंडी कशाची मी पर्वा न करता सरांनी आमच्याकडून खूप अप्रतिम सॉन्ग ते शूट करून घेतलं. आणि स्पेशल थँक्स टू आमचे DOP की जे सगळ्यात जास्त एक्सपिरियन्स्ड आहेत आणि आम्ही खूप लकी आहोत की त्यांच्यासोबत काम करण्याची संधी आम्हाला मिळाली. सो थँक्यू सो मच किसन सर. हे जे सगळं एडिटिंग केलेलं आहे ते शिवा रेड्डी सर. सो थँक्यू सो मच की तुम्ही इतकं छान आम्हाला स्क्रीनवर दाखवलंय. आणि अगेन आज ते सगळीच टीम, नानू सर जे क्रिएटिव्ह आहेत आपल्या फिल्मचे आणि सगळेच म्हणजे आपल्या फिल्ममध्ये एक नेपाळमधनं सुद्धा कॅरेक्टर आहेत की ज्यांनी विलनचं काम केलेलं आहे. सो मला असं वाटतं की फक्त महाराष्ट्रापुरती किंवा फक्त साऊथ फिल्म इंडस्ट्रीपुरती हा चित्रपट नाही आहे तर पूर्ण सगळ्यांचीच इन्व्हॉल्वमेंट आहे. सो मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच हा चित्रपट आवडेल. त्यामुळे 26 जुलैला जाऊन नक्की थिएटरमध्ये ही फिल्म बघा. आणि जाता स्पेशल थँक्स टू आपले प्रोड्युसर दिवाकर रेड्डी सर की ज्यांनी खरंच खूप फ्री हँड ठेवला होता. कुठेच कसलीच कसर आम्हाला त्यांनी जाणवून दिली नाही, मग ती लोकेशनच्या बाबतीत असेल किंवा सगळ्या सोयींच्या बाबतीत असेल. स्पेशली माझ्या केसमध्ये जेव्हा मी हा प्रोजेक्ट साईन करत होते तेव्हा मी आधीच सांगितलं होतं की माझी लास्ट इयर फायनल इयर इंजिनिअरिंगची एक्झाम आहे आणि देव बरोबर ती अडचण आपल्या आयुष्यात आणतोच तसंच मला फेस करावं लागलं. त्याच पिरियडमध्ये माझी फायनल इयर इंजिनिअरिंगची एक्झाम होती की ज्या पिरियडमध्ये मी या फिल्मचं शूट करत होते. सो मी सरांना थँक्यू म्हणेन गोविंद सरांना की त्यांनी खूप छान स्केड्यूल अरेंज केलं. मी 3 दिवस हैदराबादला शूट करायचे आणि 2 दिवस येऊन महाराष्ट्रात एक्झाम द्यायचे. एक वेळ अशी आली होती की आमचा लास्ट डे होता, फाईट सिक्वेन्सचा शूट चालू होतं आमचं आणि हेवी रेनफॉल. म्हणजे मी खूप सिंपल उदाहरण देईन की आता पावसाळा चालू आहे, शेजारून जर गाडी गेली, थोडा जरी चिखल किंवा थोडं जरी पाणी आपल्या अंगावर उडालं तर आपण लगेच चिडतो. पण 3 दिवस मी चिखलात फाईट सिक्वेन्स शूट करत होते आणि याचं प्रूफ दिवाकर रेड्डी स्वतः सर आहेत, कारण ते स्वतः तेव्हा सेटवर आले होते. आणि तो सगळा फाईट सिक्वेन्स शूट करत असताना आम्ही इतके त्याच्यात इन्व्हॉल्व झालो होतो की माझी फ्लाईट आहे आणि मला एक्झामला जायचं हे सुद्धा कोणाला भान नव्हतं. पण हे सगळं सरांनी मॅनेज केलं. त्यांनी मला अगेन दुसरी फ्लाईट वगैरे सगळी बुक करून दिली आणि म्हणून मी शूट करून सुद्धा एक्झामला जाऊ शकले. सो इतकी हेल्प सरांनी केली आणि संपूर्ण टीमने केली. सो मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं आव्हान करेन की प्लीज जाऊन 26 जुलैला थिएटरमध्ये गुगलाई नावाचा चित्रपट बघा की जो खरंच खूप वेगळ्या धाटणीचा आहे. सगळ्यांचे रोल खूप अमेझिंग आहेत आणि सगळ्यांनी खूप मनापासून काम केलेलं आहे, सगळ्यांनी खूप मनापासून त्याच्यासाठी कष्ट घेतलेले आहेत. सो थँक्यू सो मच की इतकी छान आणि गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मला दिलीत आणि या चित्रपटात काम करण्याची संधी दिली आहे. थँक्यू सो मच. इंजिनिअरिंगचा निकाल आला फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन विदाउट एनी बॅकलॉग. गुगलाईचाही हाच निकाल येणार आहे. अश्विनीजी, आता खरं तर या दोघांनंतर काही बोलायला उरलंच नाहीये, पण एक आता तुम्ही फॅमिली आहात ना. ऍक्च्युली मी चुकीच्या ठिकाणी उभी आहे. ती फॅमिली नकोय मला. हो तिकडे मला गोविंद सरांकडे एक कंप्लेंट आहे. इतकी सुंदर गाडी तुम्ही बघितली, म्हणजे या फॅमिलीला कुठे केरलाला आणि कुठे घेऊन गेलेत आणि मला कचरा डेपो, हैदराबादचे रणरणते रस्ते 48 डिग्री टेम्परेचर मध्ये, हा
50 डिग्री टेम्परेचर मध्ये पत्र्याच्या शेड मध्ये खाली शूट. ते जे पोलीस स्टेशन नव्हतं ते साधारणपणे एक जेल होता, म्हणजे इन्स्पेक्टरला जेलमध्ये असल्याचा फील दिलाय सरांनी. पण एवढं सगळं करून त्याचा जो एक अल्टिमेट रिझल्ट आलाय, थँक्यू सो मच गोविंद सर. कोणाची एवढी मराठी हिंमत नाही मला असं काम करायला द्यायची. थँक्यू सो मच. तुम्ही इतकं वेगळ्या धाटणीचं काम आणि इतक्या डिफरंट कॅरेक्टरसाठी माझा विचार केला. कारण मी त्यांना जेव्हा पहिल्यांदा भेटायला गेलो, मी इथे बरेचसे लोक मला ओळखत असते, मी पहिले हसते आधी आणि मग 2 शब्द बोलते, अशी मी त्यांना भेटले असो. त्यांनी एक एवढा सिरियस रोल माझ्या नावे केला, त्यासाठी गोविंद सर थँक्यू सो मच. मी स्वतःलाही कधीही असं इमॅजिन केलेलं नव्हतं जसं तुम्ही मला इमॅजिन केलं आणि इतका चांगला रोल दिला. थँक्यू सो मच सर फॉर इमॅजिनिंग मी लाईक दिस. इवन आय हॅड नेव्हर इमॅजिन माय सेल्फ इन दिस फॉर्म. थँक्यू सो मच. आणि अजून एक फार मोठी इच्छा तुम्ही माझी पूर्ण केली. यांच्याबरोबर काम करायचं होतं मला, आणि सुदैवानी माझं मॅक्सिमम काम सरांबरोबर आहे. त्यामुळे ती एक वंडरफुल ऑपॉर्च्युनिटी होती की माझं सरांबरोबर काम करणं. आणि या सगळ्या टीम मध्ये मी सगळ्यात जास्त लकी आहे, कारण प्रोड्युसरचे जे काय सीन्स आहेत ते माझ्या बरोबर आहेत. त्यामुळे प्लीज आमच्यासाठी टाळ्या वाजवा यार. आणि डीओपी सरांचं सगळेजण खूप कौतुक करतायत. डीओपी सरांनी इतकं भारी शूट केलंय आणि त्यासाठी इतके भारी ऑब्स्टॅकल आमच्या वाटेत ठेवले होते. म्हणजे एक सीन होता जो सरांबरोबर होता आणि सरांनी व्हॅनिटी मध्ये या डोअर पासून त्या डोअर पर्यंत ट्रॉली लावली होती, आणि मी अशी सुपर कॉप सारखी चढून येणार आणि सरांना हे करणार. त्या प्रत्येक पायरीच्या मध्ये एक बार जात होता, त्यामुळे दिसताना मी अशी अशी दिसली असेल, पण येताना मी अशी अशी आले. पण मजा आली. आणि ते जेव्हा मी स्क्रीनवर बघितलं तेव्हा इतकं भारी वाटलं. कमाल कमाल कमाल. थँक्यू सो मच. बाकी एडिटर्स, म्युझिक तू माझ्यासाठी काही काम केलं नाहीयेस, त्यामुळे मी करते तुझ्याशी. पण आता इथे नानूभाई आहेत, त्यांना माहिती आहे मी किती चांगला डान्स करते. नानूभाई इज द विटनेस. सर तुम्ही बघितलंय मला डान्स करताना, आणि मी बरंही काम करते. त्यामुळे सर प्लीज नेक्स्ट फिल्म में मुझे डान्स नंबर चाहिए, बिकॉज ही इज द विटनेस, आय कॅन डान्स वेल. तर त्यामुळे थांबले जरा. तर आता आपण गुगल आई बद्दल बोलतोय. आणि थँक्यू सो मच एव्हरीवन. मला असं वाटतं की साऊथ इंडियन स्टाईलनी शूट झालेली ही मराठी फिल्म आहे. मराठी पिक्चर एका चांगल्या वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचलेला आहे. आणि माझं मीडियाला असं आवाहन आहे, अशी विनंती आहे की हा पिक्चर चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवणं हे तुमच्या हातात आहे. त्यामुळे तुम्ही या पिक्चर बाबत किंवा आमच्या टीम बाबत किंवा ह्या साऊथ मधनं ही लोक इथे आले आणि इथे मराठी पिक्चर बनवत आहेत, हे इतकं रंजक चित्र लोकांपर्यंत तुमच्या मार्फत पोहोचवणार आहेत, तुम्ही पोहोचवणार आहात. त्यामुळे तुम्हा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की आमचा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आम्ही चांगलं काम केलं आहे हे तुम्ही 26 जुलैला बघा आणि ठरवा, म्हणजे मान्य करा की खरंच चांगलं काम केलंय. पण हे आपल्या मीडिया बांधवांना एवढीच विनंती आहे की या चित्रपटाची मॅक्सिमम तुम्ही पब्लिसिटी करा, जितकं शक्य आहे तितक्या लोकांपर्यंत हा पिक्चर पोहोचवा. आणि आम्ही जे प्रामाणिक कष्ट केले त्यांना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. त्यामुळे ऑल मीडिया पीपल प्लीज सपोर्ट अस. थँक्यू सो मच. थँक्यू.